नमस्कार, मैं मीनल। डेली न्यूज़ में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। नाशिक जिला के निफाडिहा पर आयोजित महासभा एकजुट 7 अनुभव की ताकत महाराष्ट्र की इस सभा से कांदा उत्पादकों पर अन्याय विरोध में सहित हुकुमशाही सरकार विरोध में उपस्थितों को संबोधित किया। आज की इस निर्धार सभा को उपस्थित विविध राजकीय पक्ष के नेतागण संजय राउत, जयंतराव पाटिल, सीपीआई मार्क्सवादी कांग्रेस पार्टी उद्धव ठाकरे के नेतृत्व में शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, दावे पक्ष, इन सभी पक्षों के यहाँ उपस्थित नेतागण और हजारों की संख्या में लोग उपस्थित थे। उपस्थित असलेले विविध राजकीय पक्षांचे नेते ज्यांचा आत्ताच आपण विचार ऐकले ते संजय राऊत, जयंतराव पाटील, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, दावे पक्ष या सगळ्यांच्या या ठिकाणी उपस्थित असलेले नेते आणि हजारोच्या संख्येनं काही तास या ठिकाणी आपण अत्यंत शांततेने बसलात ते आपण बंधू भगिनी निवडणुकीचा कार्यक्रम या 2-3 दिवसामध्ये जाहीर होईल आणि साधारणतः पुढच्या महिन्यामध्ये निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल। या निवडणुकीकडे सर्व देशाचं लक्ष आहे। देशाच्या बाहेरून अनेक पत्रकार, विचारवंत या देशाला भेट देतात, आम्हा लोकांची वेळ मागतात आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये या देशामध्ये काय घडणार आहे हे जाणून घेण्याच्यासाठी औत्सुक्य असतात आणि त्याचं महत्त्वाचं कारण देशामध्ये जे काही चाललंय, जे काही घडतंय ते लोकशाहीवादी देशामध्ये घडणं हे जगाच्या हिताचं नाही अशी एक भावना भारतात आणि भारताच्या बाहेर सुद्धा आहे आणि त्यामुळेच लोक औत्सुक्यानं या निवडणुकीकडे बघतात। अनेक निवडणुका आपण पाहिल्या, अनेक राज्यकर्ते पाहिले। जवाहरलाल नेहरूंचा काळ, लालबहादूर शास्त्रींचा काळ, इंदिरा गांधींचा काळ, राजीव गांधींचा काळ, नरसिंहरावचा काळ, डॉक्टर मनमोहन सिंगांचा काळ हा या देशाने बघितला। अटल बिहारींचा काळ बघितला। वैचारिकदृष्ट्या वेगळी भूमिका होती तरी देशाच्या हिताची जपणूक करण्याच्यासाठी याचा प्रत्येक पक्षाने, प्रधानमंत्र्यांनी या देशात काळजी घेतली आणि म्हणून ही लोकशाही शिकली याचा अभिमान आपल्याला तर आहेच पण जगाला सुद्धा आहे। पण हल्ली गेल्या 18 वर्ष नवीन राज्यकर्ते आले ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या वक्त्यांनी केला। नरेंद्र मोदी काय केलं त्यांनी, कसली धोरण आखली, कोणते प्रश्न सोडवले
मला आठवतं मनमोहन सिंगांच्या मंत्रिमंडळामध्ये शेतीचं काम माझ्याकडे आलं. सुरुवात घेतली राष्ट्रपती भवनामध्ये आणि घरी आलो. अधिकारी भेटायला आले एक फाईल घेऊन. त्या फाईलमध्ये लिहिलं होतं की या देशामध्ये 1.5 महिना फुलेलं एवढं धान्य काही उपाययोजना केली नाही तर या देशामध्ये लोकांना उपाशी राहावं लागेल. आणि त्यासाठी अमेरिकेत नाही तर ब्राझीलवरनं धान्य आयात करा. मी अतिशय अस्वस्थ झालो. कृषीप्रधान देश भरायचा आणि धान्य बाहेरून आणायचं नाईलाज होता. स्थिती वाईट होती आणि म्हणून धान्य बाहेरून आणावं लागलं. पण निकाल घेतला आम्ही लोकांनी की स्थिती बदलायची. आणि दुसऱ्या दिवशी माहिती मिळाली की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. काही आईची इमान राखणारा शेतकरी आत्महत्या करतो त्याच्या खोलात गेलं पाहिजे म्हणून मी स्वतः त्याच्या घरी गेलो. नागपूर, यवतमाळ आणि ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या घरच्याला त्यांची भेट घेतली. विचारलं काय झालं, काय राहिलं. त्या माऊलीने डोळ्याचे अश्रू थांबत नव्हते. तिने सांगितलं मुलीचं लग्न ठरलं होतं. सावकाराकडनं पैसे घेतले होते. त्याची परतफेड करता आली नाही. सावकाराने एक दिवशी घरातली भांडी कुंडी बाहेर काढली आणि ही स्थिती नव्या होणाऱ्या व्याहायला कळलं. त्यांनी लग्न बोललं, मुलीचं लग्न बोललं. ते मुलीच्या बापाला सहन झालं नाही. विष खाल्लं आणि जीव दिला. हे चित्र बदलायचं होतं आणि ते बदलायचं असेल तर दिल्लीला गेल्याच्या नंतर एका आठवड्याच्या आत निकाल घेतला की या देशाच्या शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज माफ करायचं. 71,000 कोटीचं कर्ज एका हुकमाने माफ केलं. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त. धन्यवाद.